घटना झाली आहे, उपोषणला बसला आज लहान लेकराला उपोषणा करून बसला. आता का करा आमची सोयच झाली काय बी येऊन तिथे बी नांदू दिली खाऊ बी दिली आणि कशामुळं मारला एवढं तर चौकशी करायचं तो पाटलाला घेऊन जरा आमच्या गावात न्याय झाली उमरग्यात न्याय झाली मग आमची न्याय होतेच कुठं. हा बर काही म्हणली केली तर हे तर सांगा उगूच्या उगू मारायचं का तुझं घेतली नवऱ्यापासून बी आणलास तू तर ठेवून घ्यायच होतं पण तिनं तर बापाच्या घरात करून खाऊ लागली तिथं तर खाऊ द्यायचं होतं. आता या लेकराला माय बी नका बाप बी नका कसं करायचं लेकरू मग कसं करावं म्हणून का इथं आला उगा आमची न्याय काहीच होईना म्हणून इथं आला इथली न्याय का होईल तेव्हाच समजी लेकरू घेऊन उठता नंतर उठणार नाही आम्ही अजाबात. हा आमची काबर हे 3 रोज आम्ही घर सोडून नाशिकला गेल्याबरोबर घर सुरू मारतात म्हणजे गावात कोण आहे का नाही पाटील आहे का नाही पोलीस त्या मुडद्याला तर खालीवर करायचे होते कोण मारले का नाही एवढी तर चौकशी करायची होते. आम्हाला असं बोला तसं बोला म्हणले आम्ही काय रडून बोंबलून आमचा अवकाश कमी झालता तुम्हीच सांगितलं जे बोल म्हणल्यावर तेच बोलून तेच कागद लिहून चौकड पोचवला होता कागद. तुमच्याच पोरीनं आत्महत्या केली की आत्महत्या इतक्या रोज केली आज कसं केली तुम्हीच सगळं लिहलो तुम्हीच बोललो तर आम्हाला बोलाय सुद्धा आले नाही त्या रोजी. मग करायचं कसं आता हे बारीक लेकरू घेऊन त्या उमरगा तालुक्यातून उस्मानाबादला आला इथं मग इथं कसं करायचं का न्याय आमची हाय तवा न्याय झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. येतो म्हणलं काय आरोपीला अटक व्हावं आरोपीला अटक व्हा आमची न्याय कराव कशामुळं मारला का केली का तुझा पैसा अडका घेतली का तुला काय म्हणली तिथून आणलास तर आणलास फक्त तिनं कमली माझ्या नवऱ्यापासून आणलास तर मला नवरा तर दे एक नाही तर तू तर ठेवून घे एक. कशामुळं मारलास तू गरज काय तुला 4 माणसं गावातली घेऊन पुसायचं होतास आम्हाला बी आल्यावर कशामुळं मारलास तू या पाटील नाही पुसणार गावातला कशाला झालास पाटील तू पुसावं आम्हाला पुसायचं होता नाही चुकलंय हा माझं मी मारला एवढं म्हणायचं होतं आम्हाला काहीच आमची न्याय झाली नाही म्हणून आम्ही इथं आलो. का न्याय सरकार करल तेव्हाच उठणार नाही तर उठणार नाही बारीक लेकरू घेऊन बसला दुसरा दिवस आहे का मागणी आहे तुमची नेमका. माझी मागणी उपोषणला बसला मी केशव निवृत्ती माशाळे कसगीवाडी. माझी मागणी आहे त्या आरोपीला तात्काळ दोन्हीच्या दोन्ही आरोपीला अटक करावं. माझ्या मुलीला सळ करून मारल्यात नवऱ्याच्या घरातून आणून सोडून मारून टाकल्यात आणि मला नाही म्हणून थिणलेल्यात. मग पुरावा म्हणजे त्याच्या पहिल्या जिवंत असताना मी पुरावा दिला नेऊन ठाण्यात पोलीस स्टेशनला काही काम केले नाही पैसे खाऊन माझे पोरा त्या आरोपीचे पैसे खाऊन त्याला मोकळं सोडून दिल्यात. त्याला 3 महिने सुद्धा अटक केलेली नाही कोर्टात 3 महिने सुद्धा अटक झाली त्यांना लगेच 15 दिवसात 2 उगा अटक पावती घेऊन धाडल्यात. त्याला अटक सुद्धा झाली त्याला मर्जीपर्यंत त्याला जन्माची सजा भोगाव. माझं उद्देश हे आहे मी त्याच्या असं उपोषणला बसलो. तुम्ही लहान लेकरू घेऊन उपोषणला लहान लेकरू घेऊन उपोषणला बसला त्याचे न्याय मला द्यावा कलेक्टर साहेबांना आणि मी उठावितो. आता लहान लेकराची तब्येत कशी आहे कसं वाटत त्याला कालच्यापासून जेवण केलं त्यानं कालच्यापासून जेवाय सोडून बसना त्यानं राहिला घराकडे चला म्हणून मागं लागले आमच्या रडाले त्यानं काही खाईना आलंय निरण काळ आहे.